लॉकडाऊन हा माझ्यासाठी संघर्षाची वेळ होती. कारण 27 लाख रुपयांचं कर्ज, 2 लाख रुपयांचा महिन्याचा EMI आणि टाटा मोटरची नोकरी सोडलेली होती. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, ते सत्य आहे. म्हणजे जन्म आहे म्हणजे त्या मृत्यूबरोबर आयुष्यात अनेक खाचखळजे, अनेक दुःख, अनेक प्रॉब्लेम्स हे असणारच आहेत. असा जगात एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यात दुःख नाहीत. जे की बरेचदा लोक प्रॉब्लेम्स आले की प्रॉब्लेम्समुळे घाबरून जातात आणि सातत्याने प्रॉब्लेम्सचाच विचार करतात. खरं तर तिथं त्यांचं आयुष्य संपतं. आयुष्यात श्रीमंत बनण्यासाठी, यशस्वी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी फार कष्ट करायची गरज नाही आहे, फिजिकल एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. खऱ्या अर्थानं परमेश्वरानं माणसाला जन्माला घालताना डोकं दिलेलं आहे. तर प्रत्येकानं आपल्या या डोक्याचा विचार करायला पाहिजे आणि डोक्यानं जर विचार केलात तर निश्चित प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यश गाठू शकतो. आणि म्हणूनच मी म्हणतो की आज जगात सगळ्यात सोपं जर काय असेल तर ते आहे पैसे कमवणं. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या कार्यक्रमामध्ये मी आकाश गोंदावले तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडं अशी पर्सनॅलिटी आलेली आहे ज्यांच्याबद्दल खूप साऱ्या लोकांना खूप काही माहीत आहे किंवा जे महिलांसाठी, गर्भवती महिलांसाठी खूप चांगलं काम भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा करतायत. असे डॉक्टर विष्णू माने आपल्या आज भेटीला आलेले आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अंबप नावाच्या कोल्हापूरमधल्या एका छोट्याशा गावातून त्यांची जर्नी स्टार्ट होते. टाटा मोटरसारख्या कंपनीमध्ये परमनंट जॉब सोडून हा माणूस समाजासाठी, लोकांसाठी काही ना काहीतरी करण्याची इच्छा ठेवतो, देण्याची इच्छा ठेवतो. आणि ह्या देण्याच्या भावनेतून काहीतरी अप्रतिम त्याच्या हातून क्रिएट होतं जे समाजासाठी, महिलांसाठी खूपच उपयुक्त ठरतं. तर आज स्वागत करूयात आपण विष्णू माने यांचं आणि त्यांच्या स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं. नमस्कार. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर एक शेतकरी कुटुंबातून आलेलं एक शेतकऱ्याचं मूल असं म्हणता येईल. सर्वसाधारण बालपणातला जो काळ होता तो खूपच तसा हलाखीचा होता किंवा आर्थिक अडचणी प्रचंड होत्या. मार्गदर्शक कोणी आयुष्यात नव्हते आणि त्यामुळे अनेक गोष्टींची खंत वाटायची. सो लहानपणातली जडणघडण ही सर्वसामान्यपणे झाली. बरीचशी स्वप्न उराशी होती, बट स्वप्न पूर्ण होतील का किंवा ती करण्याबाबतचं एक साशंकतासुद्धा मनामध्ये होती. अंबप गाव हातकणंगले तालुक्यामधील कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आणि 2 भाऊ, वडील, आई, जसं आजी, कारण माझा तसा सांभाळ आजीनं केला आणि घरातले आम्ही सगळे खूप छान राहायचं. तुझी आई, मी असं ऐकलं की लहान, हां, मी 7 महिन्याच असतानाच आई वारलेली. दुसरी आई आहे ती आई आणि तसं तर आजीनं सांभाळ केला आणि अशी ही सुरुवात. मोठे भाऊ होते पण त्यांनी असं काही विशेष शिक्षणामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीत विशेष कौशल्य नव्हतं. शेती हा पूरक व्यवसाय असल्यामुळे शेतीमध्येच दोघेही काम करायचे. मोठा भाऊ होता तो थोडंसं बँकेत सर्व्हिसला होता, त्यामुळे त्याला थोडंसं बाहेरच्या गोष्टींचं नॉलेज होतं. आणि खरं माझ्या आयुष्यात जी दिशा मिळाली तर त्या भावाकडून मिळाली मी म्हणेन. नॉर्मली गावाकडं असताना कसं होतं की ॲव्हरेज शाळेतला विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणं, ॲव्हरेज, अभ्यासात विशेष असं काही रस नव्हता. जसं नेहमी तुम्ही सांगता की वरच्या वर्गात घातला, मला वाटतं की मलाही 8वीपर्यंत वरच्या वर्गात घातला ही प्रत्येक 8वीपर्यंतच्या मार्कशीटमध्ये मिळालेला शेरा असायचा. 9वीत आलो, स्टोरी काय सेम आहे का? सेम 9वीत आलो आणि मग थोडंसं भावानं मला स्वप्न दिलीत की तुला PSI बनायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे. ठीक आहे, ते स्वप्न नुसती अशी बोललेली होती. 10वीत आलो, 10वीचा रिझल्ट लागला, काहीतरी तब्बल 65% वगैरे मार्क्स मिळाले आणि मग मला वाटायला लागलं की आपण ITIला जावं. कारण सायन्सला जाणं आपल्याला काही झेपणार नाही, इंग्रजी आपल्याला झेपणार नाही. त्याचबरोबर कुठे वाटायला लागले की नाही मग कॉमर्स थोडंफार करू. पण भावानं एक अट्टास ठेवला. भावानं त्यावेळेला जरा त्याचं घरात चालायचं मोठ्या भावाचं, आणि मोठ्या भावानं सांगितलं की नाही तुला करायचं तर सायन्सच करायचं, नाहीतर शेती करायची. मग तो प्रश्न पडला आणि सायन्स करायचं म्हणजे मनात एक चुकीचा गैरसमज असा होता की मला इंग्रजी येत नाही आणि इंग्लिशमधलं सगळं शिक्षण मी कसं करणार. आणि त्या भीतीपोटी मी सायन्सला नाही म्हणायचं. पण भावानं ही जबरदस्ती केली. म्हणतात ना, काही वेळेला चांगल्या गोष्टींसाठी केलेली जबरदस्ती ही खूप महत्त्वाची असते. सो माझ्यासाठी सुद्धा भावानं ती केलेली जबरदस्ती माझ्यासाठी खूप योग्य ठरली असं मी म्हणेन.
मग मी पर्याय नाही म्हटल्यानंतर आता शेवटी चला काय होईल ते होईल म्हणून 11-12वी सायन्स पाराशर हायस्कूल पारगाव तिथे केलं. सायकलवरून अपडाऊन करायचं आणि ते स्कूल करायचं कॉलेजला. ते 2 वर्षाचं कॉलेज झालं. त्या कॉलेजला असतानासुद्धा शाही व्यक्तिमत्व, म्हणजे घरातून कधीच आजीनं खूप पॅम्पर केलेलं. आई वारलेली असल्यामुळे गलीतल्या सर्वांनी सांभाळलं किंवा आजीनं प्रचंड सांभाळलं. आणि मला इतर मुलांसारखं बाहेर पडू दिलं जायचं नाही. इतर मुलं जायची, झाडावर चढायची, ते रानावनात भटकायचीत, अजून काय करायचीत. पण गलीतल्या त्या मुलांबरोबर मला कधीच पाठवलं नाही. का तर नाही, आई नाही आहे आणि ते म्हणजे असं खूप पॅम्पर केलेलं होतं. त्यामुळे माझं व्यक्तिमत्व आजही गावात म्हटलं तर गलीतली आणि वर्गातली 4 लोक व्यक्ती सोडली तर गावात विशेष मला कोणी ओळखत नाही. कारण का, तर मी गावाच्या संपर्कात कधीच नव्हतो. आणि अशा पद्धतीनं 12वीचं या वातावरणामध्ये शिक्षण झालं. 12वी सायन्स झाल्यानंतर मी मग पुढे डिप्लोमाला जायचं ठरवलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग. डिग्रीच्या बाबतीत मला कोणी तसं मार्गदर्शक केलं नाही किंवा कोणी अशी जबरदस्ती केली नाही. त्यावेळेला डिग्रीसुद्धा करता येणं शक्य होतं. बट डिप्लोमाला जायचं ठरवलं. तेही कसं, तर कोणी सांगितलंय म्हणून नाही, तर बरोबरचे असणारे काही विद्यार्थी तिकडे गेलेत. मग आपणही तेच करावं या हेतूनं मी पण करतो. त्या हेतूनं मला वाटायचं की आपण डिप्लोमा करावं, इंजिनिअरिंग करावं. बट परिस्थिती नसल्यामुळे मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता आलं नाही किंवा फीज भरता आलं नाही. मग काय करायचं, तर यार 12,000 रुपये आपण भरू शकत नाही आहे फी. आणि मग जाऊ दे, काहीच नाही करायचं, बघू काय होईल ते होईल म्हणून असंच मी ठरवलं आणि रिकामा बसलो. आता रिकामा बसण्यापेक्षा माझी आत्या इस्लामपूरजवळ कापूसखेड गावात राहते. म्हटलं आत्यांच्या घरी जायचं, आपलं त्यांचं किराणा दुकान आहे, आपण तिकडे थांबू. आणि मी लहानपणापासून तिथे नेहमी प्रत्येक सुट्टीला असायचं, मला आवडायचं तिथं राहायला. मग मी आत्याच्या गावी गेलो. मग दुकानात बसायला लागलो. मग दुकानात येणारी जाणारी माझे जे काही आत्तेभाऊ आहेत ते म्हणायचे, अरे तू घरात कशाला बसतो आहेस, राहू दे, जा BA तरी कर, कॉलेजला जा. मग त्यांच्या आग्रह आता मी मग BAला ॲडमिशन घेतलं. KBP कॉलेजला 1 वर्ष ते BAचं घेतलं. BAला घेतल्यानंतर मात्र माझ्यातला तो किडा थांबत नव्हता. बरोबरचे पुढे गेले, ते इंजिनिअरिंगला गेले, डिप्लोमाला गेले आणि मी काय करतो आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा ते पुढच्या वर्षी पुन्हा हट्टाच धरला घरच्यांकडे की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे. मग ते 1 वर्ष BAचं सोडलं. कुठून तरी इकडून तिकडून पाहुण्यारावळ्यांकडून असे पैसे कलेक्ट केले आणि त्या फीज भरल्या आणि मी मेकॅनिकल डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. आणि अशा पद्धतीने 3 वर्ष मग तिथेच आत्याच्या इथं राहून सायकलवरून कॉलेजला जायचं, सायकलवरून यायचं आणि रिकाम्या वेळेत म्हणजे सकाळी पहाटे उठायचं, दुकान उघडायचं, झाडलोट करायची, अगरबत्ती लावायची आणि मग दुकान स्टार्ट व्हायचं. 9 वाजता आत्तेभाऊ यायचा, मी 9 वाजता घरी जायचं. 9 वाजता घरी गेलं की हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचं, जेवायचं, सायकल काढायची आणि कॉलेजला पळायचं. संध्याकाळी 5-5:30ला कॉलेजहून घरी यायचं. 5:30ला आलं की 6:30पर्यंत घरी असायचं. चहा पाणी काही घ्यायचं, हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचे. 6:30ला दुकानात जायचं, ते रात्री 9:30ला दुकान. व्यवसायाचं ट्रेनिंग तर दुकानामुळे खऱ्या अर्थानं बीज व्यवसायाची तिथे. कारण गावात असतानाची परिस्थिती अशी होती की खिशात 10 रुपये नसायचे. आणि जेव्हा कापूसखेडात आलं त्यावेळेला असं लक्षात आलं की यार ठीक आहे, म्हणजे रोज ती दुकानाचा आमचा किराणाचा धंदा त्या भावाचा असल्यामुळे मी ते सांभाळलं. 4 वर्ष दुकान सांभाळलं. आणि दररोज तिथली सवय काय होती की संध्याकाळी दुकान बंद करताना ते एक बॅग होती पैशाची, त्याच्यात रोजचा गल्ला आपला घ्यायचा आणि त्या आणून घरी ठेवायचं. मग ते तेव्हा खरं तर पैशांची माझी जवळकीता तिथे आली. आणि जाणवायला लागलं की आमच्या घरी जिथं मी जन्माला आलो माझ्या घरात पैसे मात्र नाहीच आहेत. कधीतरी वर्षातनं एकदा उसाचं बिल आलं की पैसे यायचेत, बाकी इतर वेळेला पैसे कधी पाहिलेच नाहीत. इथे मात्र मग ते पैसे पाहत होतो. त्यामुळे सायकॉलॉजी एक बदलली की उद्योजक जो उद्योगधंदा करतो त्याच्याकडे पैसे आहेत आणि जो उद्योगधंदा करत नाही आहे त्यांना मात्र पैशांसाठीची चढचण आहे. आणि त्यावेळेलाच म्हणत आलं की काय नाही, आपल्याला उद्योजक बनायचं आहे. त्याचबरोबर गावात जोपर्यंत होतो तेव्हा माझा एक मित्र होता उदय माळी नावाचा. चिंचेची फॅक्टरी त्यानं ते चालू केलेलं होतं. चिंच, इमली चिंच त्याने आयडिया लावली आणि पेप्सीच्या चिंचमध्ये ते चिंचेचा कोळ ते भरायचं आणि ते विकायचं. त्यांचा उद्योग खूप जोरात चालू झाला होता. त्यानं 11वी नंतर शाळा सोडली आणि त्यानं तो उद्योगधंदा चालू केला होता. आणि त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा गप्पा व्हायच्या, मी गावी असताना त्याच्याबरोबर बसायचं आणि त्याच्या आजोबांचा, त्याच्या वडिलांचा उद्योगच होता. फक्त आत्ताची परिस्थिती खराब होती, पण त्यांच्या आधीच्या परिस्थितीला ते सावकार, त्याचे आजोबा सावकार होते. म्हणजे त्याच्याकडे कुठेतरी उद्योजकतेचं मुळं आलेली होती त्याच्या. तो मित्र झाल्यामुळे ती इच्छा, तो मित्र असल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही रात्रभर बसायचं
शाळेच्या टाकीवरती जायचं. आमचा ठरलेला उद्योग असायचा 11, 12वी 2 वर्ष किंवा 9वी, 10वी, 11वी, 12वी म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही दररोज रात्री 8ला जेवण करायचं आणि रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत एकदा तरी रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत शाळेच्या हौदावरती बसलेलो असतो. घरचे शोधत आले की हे गेले कुठे म्हणून. आमचा विषय एकच असायचा, उद्योग, व्यवसाय. हा एवढं कमवतो. मग त्यावेळेची स्वप्न काय असायची की महिन्याला 1000 रुपये म्हणजे दररोजचा 1000 रुपये इन्कम झाला पाहिजे आपला. हा त्यावेळेचा म्हणजे. मग हे पुणे, टाटा मोटर किंवा हे सगळ्या गोष्टी कसं काय झालं की इंजिनिअरिंग केल्यामुळे डिप्लोमा 2003ला कंप्लीट झाल्यानंतर मला पुण्याला कपसगडातली काही आमचे जवळचे मित्र पुण्याला होते, त्यांच्याबरोबर आम्ही पुण्याला आलो. पहिल्यांदा आयुष्यात पुण्याला आलेलो होतो. आलो, मग त्यांच्या रूमवर राहायचं, रूमवर राहून हातानं बनवून खायचं. सायकली त्यांच्या होत्या, सायकली घ्यायचं, पिंपरी चिंचवड पुणे फिरायचं. विशेषतः निगडी प्राधिकरणला आम्ही जास्त जायचं सायकल घेऊन, का तर बंगले बघायचं. म्हणजे ते स्वप्न होतं. आणि त्यावेळेला सायकलवरनं फिरत असताना पूर्ण भोसरी MIDC आणि चिंचवड सायकलवरून फिरायचं. टाटा मोटरचा बाहेरचा जो मेन गेट आहे त्या टाटा मोटरच्या बाहेरच्या रोडनं जायचं. त्यावेळेला मनात विचार यायचा, कित्येकदा मी मनात विचार केला की आपलं काम यार आपण इथे परमनंट झालं पाहिजे, या कंपनीत मला जॉब मिळाला पाहिजे. बस पुण्यामधलं पिंपरी चिंचवडमधलं टाटा मोटर्स म्हणजे खूप मोठी कंपनी. आणि ती इच्छा माझ्या मनातनं बरेचदा व्यक्त झालेली होती की मी त्या सायकलवरून फेऱ्या मारताना नेहमी म्हणायचं की मला या कंपनीत जॉब मिळाला पाहिजे. सो सुरुवातीला ते टेम्पररी घ्यायचेत. सो मलाही तसं टेम्पररी एक कॉल आला, जॉईन झालो 7 महिन्यांसाठी टेम्पररी म्हणून. तो जॉब केला आणि पुन्हा तसं मला वाटतं 7-7 महिन्यांचे 2 पिरियड मी टाटा मोटर्सला केले. आणि त्यानंतर पुन्हा City 0 म्हणून एक पोस्ट होती, तिथे मला कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून कंपनीच्याच रोलवरती टाटा मोटर्सला मला घेण्यात आलं. माझा इंटरेस्ट, माझं कामातलं कौशल्य पाहून पहिल्याच वर्षात माझं 1 वर्ष तसं काम केलं आणि मला तिथेच लगेच परमनंट ऑर्डर मिळाली. आणि तिथून मग स्टॅबिलिटी लाईफला थोडीशी आली. पुण्यात आलो, जेव्हा टाटा मोटरचे मी पिरियड करत होतो त्यावेळेलासुद्धा मिळालेला जे काही पगार होता तो मी घरी किंवा स्वतःसाठी नाहीच वापरला. मला असं वाटतं की माझ्याकडे एक वेगळा गुण आहे, तो म्हणजे काय, असलेले पैसे मी नेहमी उद्योग कसा करता येईल, मला नवीन काय करता येईल याच्यावरती मी लावत. काय केलं त्या पैशांचं? त्यावेळेलासुद्धा मध्यंतरी मी एक हॉटेल चालू केलं. म्हणजे पहिला पिरियड झाला आणि दुसऱ्या पिरियडच्या त्या आधीच मी चंदननगरला एक हॉटेल चालू केलं खानावळे टाईपमध्ये. सो कन्सेप्ट असा होता की माझ्या मोठ्या भावाला जेवण करायला खूप आवडायचं आणि त्याचंही काही थोडंसं, तो बँकेत जाणं बंद केलं होतं आणि त्याचंही थोडंसं स्टॅबिलिटी नव्हती. तर मला वाटलं की चला त्याला घेऊन आपण काहीतरी करू शकतो. मग आहे ते मिळालेले पगारातले थोडेफार पैसे, आणखी एक मित्र होता त्याला बरं सोबतीला घेतला आणि आम्ही ती म्हणजे एक स्नॅक सेंटर नावानं आम्हाला ओपन करायचं होतं, पण त्याची झाली खानावळ. त्यावेळेची सुद्धा गंमत अशी होती की मी, माझा भाऊ आणि तो पार्टनर प्रवीण, आम्ही तिघेजण राबायचं. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून, इवन ते दोघे तरी पहाटे 5 वाजल्यापासून पाणी भरण्यापासून ते हॉटेल सगळं हे करण्यापासून चालू करायचे आणि रात्री आम्हाला सगळ्यांना झोपायला वाजायचे 11-12. परिस्थिती अशी होती की सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून काम करून सुद्धा रात्री आम्हाला जेवायला मिळायचं नाही, कारण ऑलमोस्ट संपलेलं असायचं. त्यावेळेला मला वाटतं की 2006ला चालू केलेलं होतं मी. तर 15 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी असायची. बरं. 15 रुपये चार्जेस होते आणि जवळजवळ 115+ मेसचे मेंबर होते. बरं. बट टिल खिशात काहीच उरत नव्हतं. म्हणजे असा तो प्रवास उद्योजकतेसाठी, म्हणजे असे वेगवेगळे कुठं काय करता येईल कधी म्हणजे फेल झालं. ते फेल झालं. बरं. मग ते सोडून दिलं. तिथून पुन्हा मग टाटा मोटर्सला जॉब चालू झाला आणि टाटा मोटर्समध्ये मग परमनंट ऑर्डर मिळाल्यानंतर मग मात्र थोडंसं काही दिवस मी शांत राहिलो. बट त्यावेळेला सुद्धा उद्योग करण्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी माझ्या डोक्यात सुरू होतंच आणि बऱ्याच गोष्टी मी करत राहायचं, शिकत राहायचं आणि शिकण्यावरती मी इन्व्हेस्टमेंट केले. वेगवेगळे कोर्सेस करायला लागलो, वेगवेगळं ज्ञान घ्यायला लागलो आणि माझी जी पॅशन होती हिप्नॉसिस, त्या हिप्नॉसिसमध्ये मी मग अनेक कोर्सेस मला इथे आल्यानंतर करायला मिळाले. मनोहर नाईकांचा कोर्स केला, धनसिंग चौधरींचं त्यावेळेला खूप नाव होतं. मी धनसिंग चौधरींचे अनेक बॅचेस किंवा अनेक काही हे अटेंड केले आणि मला वाटायचं की जर ते करू शकतात तर मी पण करू शकतो, माझ्याकडे पण ते स्किल आहे. कारण सर्वसाधारण 2000 सालापासूनच मी हिप्नॉसिस प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती
आणि मला त्या विषयाचा रस होता. माणसांना जाणणं आणि हिप्नॉटिझम या विषयात जिथं कुठे ते हिप्नोसिस फार महत्वाचं आहे. आज तरी निश्चित महत्वाचं, खूप महत्वाचा विषय आहे की टाटा मोटर सारख्या कंपनीमध्ये परमनंट जॉब आहे, महिन्याला पगार येतोय, तरी सुद्धा माणूस काहीतरी शिकत राहतोय, वेगवेगळे कोर्सेस करतोय. हिप्नोसिस नावाचं जे काही सरांचं पॅशन होतं त्यांनी ते फॉलो केलं, त्याचे कोर्सेस केले, खिशातले पैसे खर्चून. रिअल हिरो काय करतात तर आयुष्यभर शिकत राहतात. हा फार चांगला मेसेज मला वाटतं या पॉडकास्टमधनं तुम्ही घ्यायला पाहिजे की टाटा मोटर आहे, परमनंट नोकरी आहे, स्टेबिलिटी आहे, तरीसुद्धा शिकत राहण्याची वृत्ती ही रिअल हिरोमध्ये निश्चित पाहायला मिळते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो मला मी शिकत राहिलो आणि ते तसंच चालू राहिलं पुढं. आणि मी कम्पेअर करत राहायचं की जर त्यांना करता येणं शक्य आहे तर माझ्याकडं पण ते स्किल आहे, मला पण असं काहीतरी करता येईल. हिप्नॉसिसमधून माझं काहीतरी करिअर बनेल, माझं काहीतरी उदरनिर्वाह होईल असं काही डोक्यात कधीच आलं नव्हतं. माझ्या टाटा मोटर्सवरती माझं काम चालत होतं, माझं घर चालत होतं. टाटा मोटर्समध्ये बरेचदा आमचे गेट टुगेदर्स व्हायचे, काहीतरी आमच्या सिनियर्स लोकांचे काहीतरी प्रोग्राम्स व्हायचे आणि मग मी एकदा दोनदा मी तिथे ते प्रयोग केले. त्यामुळे सिनियर जेवढे काही आमचे ऑफिसर्स होते, सिनियर टीम होती, त्यांना सगळ्यांना माहिती पडलं की हा विष्णू काहीतरी करतो आहे. आणि मग त्यावेळेला काही लोकांनी त्याच्यात इंटरेस्ट असणाऱ्या लोकांनी मला बोलवलं, माझ्याशी पर्सनली बोलले. विशेषतः संभाजी पवार नावाचे आमचे साहेब होते, फाउंड्री हेड होते. त्यांनी माझं या स्किलचं खूप कौतुक केलं आणि त्यांनी मला ॲप्रिशिएट हे या क्षेत्रामध्ये पुढं काहीतरी करण्यासाठी प्रेरणासुद्धा दिली. सो त्यांच्याकडून मग ती प्रेरणा मिळाली, अशा अनेक लोकांकडून प्रेरणा मिळाल्या. आणि महत्त्वाचं की त्यावेळेला मी काही पैसे चार्ज करत नव्हते माझ्या कुठल्याही गोष्टीसाठी, कारण माझं घर माझ्या टाटा मोटर्सवर चालत होतं. पण बरेचसे सिनियर मंडळी यायचे, म्हणायचे माझी मुलगी 10वीत आहे किंवा मुलगा 12वीला आहे, काहीतरी तू ते ट्रान्स देतो, काहीतरी करतो, चल माझ्या घरी चल. आणि असं करत करत काही लोक मला घरी घेऊन जायला लागले. मग त्याची माउथ पब्लिसिटी एवढी वाढली की प्रत्येक सिनियर लोक यायचे आणि म्हणायचे की नाही तू चल, माझा भाचा आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझी मुलगी आहे 10वीला आहे. लोकांमध्ये फरक पडत होता, मुलांमध्ये खूप चांगला फरक पडत होता. आणि डे बाय डे माझी डिमांड वाढत गेली. त्याच वेळेला टाटा मोटर्सला असताना BVG हाऊस चिंचवड स्टेशनला, BVG इंडिया, हनुमंतराव गायकवाड साहेबांच्या इथे म्हणजे BVG हाऊसमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या जोमात साजरा केला जातो. आणि गणेशोत्सवामध्ये त्यावेळेला मला एक फोन आला, कुठून मिळाला मला माहीत नाही. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या इथे प्रोग्राम कराल का हिप्नॉटिझमचा, काय फीस घ्याल. म्हटलं द्या, काय मानधन द्यायचं ते द्या. आणि दुपारच्या वेळेला तो प्रोग्राम म्हणजे टाटा मोटर्समधनं मी हापडे काढला आणि दुपारच्या वेळेला त्यांच्या इथे जाऊन तो प्रोग्राम केला. त्या दिवशी त्या गणेशोत्सवामधल्या प्रोग्राममध्ये पुन्हा हनुमंतराव गायकवाड साहेबांनी माझ्यामध्ये पुन्हा एकदा असणारी ही चमक त्यांनी ओळखली आणि मला त्यांनी ॲप्रिशिएट केलं. ते म्हटले की माने तुम्ही टाटा मोटर्समध्ये अजून काय करताय, तुमच्याकडे एवढं छान स्किल आहे आणि तुम्ही टाटा मोटर्समध्ये काय करताय. सो त्यावेळेलासुद्धा कुठेतरी जाणवलं एवढा मोठा व्यक्ती आणि मला माझ्यातल्या या गोष्टीबद्दल ॲप्रिशिएट करतोय म्हणजे खरंच माझ्याकडे काहीतरी आहे. सो त्यावेळेलासुद्धा मग विचारायला लागले की यार आपण आपल्या याच्या रिलेटेड काहीतरी करायला पाहिजे. मग ते चालू राहिलं तसंच. अनेक लोकांकडून प्रशंसा होत होत्या. सुरुवात अशी झाली की टाटा मोटर्समधले जे कलीग होते ते म्हटले की माझ्या मुलीची 10वी आहे. आता प्रत्येकाच्या घरी जाणं मला मुश्किल झालं, कारण टाटा मोटरची ड्युटी माझी जनरल शिफ्ट असायची, ती करायची आणि त्यानंतर कोणाच्या घरी जाऊन थेरपी द्यायची. मी पॅशनेट होतो, मी करत होतो, बट टिल रोजच जाणं म्हणजे थोडंसं हेक्टिक व्हायला लागलं. मग ते मला म्हटले की माझं एक ऑफिस आहे, खाली ऑफिस आहे, वरती पोटमाळा आहे, तू तिथे वापर. माझ्या मुलीची 10वी आहे, तिला पण तू ट्रान्स दे, तिला पण थेरपी दे आणि तू वरचं युनिट वापर. पहिली व्यवसायाची सुरुवात झाली तिथून झाली, सफल व्यवसायाची सुरुवात तिथून झाली. मग तिथे ते ट्रान्स द्यायला सुरुवात झाली. मग तिथली गर्दी हळूहळू वाढायला लागली. मी पैसे घेत नव्हतो, पण लोक मला द्यायचेत. म्हणजे जे काय, कोणी 1000 द्यायचं, कोणी 2000 द्यायचं, कोणी काय द्यायचं, जे देतील ते मी घ्यायचं. आणि मग तिथली जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला जे काही महिन्याला कलेक्ट व्हायचे, व्हॉटेवर 10,000 15,000 कलेक्ट होत असतील, तर त्या 10-15 हजार रुपयांचा विचार मी माझे पैसे म्हणून कधीच केला नाही. कारण तेव्हासुद्धा माझा बिलीफ हाच होता की माझं घर माझ्या टाटा मोटर्सवर चालतंय, हे पैसे माझे नाही आहेत, लोकांनी दिलेले आहेत, हे मला याच्यातच इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग मी त्यावेळेला विचार केला की मग आपल्याकडे 10-15 हजार रुपये जमत आहेत, तर मग एखादा स्वतःचं ऑफिस घ्यायला काय हरकत आहे, आपल्याला त्यातनं भाडं भरू शकतो. मग त्यानंतर मी बिजलीनगरला एक रेंटेड ऑफिस घेतलं, जिथे बाबा थोडीशी मुलं बसतील, थोडंसं प्रॉपर सेटअप करता येईल. मग ते केलं. मग हे एम्पॉवरची सुरुवात तिथून झाली. आता तोपर्यंत कंपनी किंवा असं काहीच नव्हतं, पण आपल्याला सेवा द्यायच्या आहे, विद्यार्थ्यांमध्ये चांगला फरक पडतोय. आणि विद्यार्थ्यांमध्येच विशेषतः मी हे का केलं तर त्याच्या पाठीमागची सुद्धा स्टोरी अशी आहे की मी जेव्हा विश्वास नांगरे पाटील साहेबांचा एखादा व्हिडिओ बघायचं त्यावेळेला मला असं वाटायचं की यार मलाही असं काहीतरी करता येणं शक्य आहे. आणि मग मी विचार करायचं मला का नाही करता आलं.
मी टाटा मोटर्सला जॉब करत असतानाचा माझा हा विचार कित्येकदा मनात येऊन गेला की मला असं काहीतरी करता येणं शक्य होतं. माझ्याकडे पण ती कपॅसिटी होती, काबिलियत होती, बट मी करू शकलो नाही. का विचारलं की एकच आन्सर मिळायचं, ते म्हणजे की तुला कोणी स्वप्न दिली नाही, तुला कोणी मार्गदर्शक भेटलं नाही. म्हणजे 12वी सायन्स होऊन मी डिग्रीला का गेलो नाही हा आजही पडलेला मला प्रश्न आहे. मी डिप्लोमालाच का गेलो, डिग्री करता येणं मार्गदर्शक नसलं की हा प्रॉब्लेम होणारच. आणि मग एक दिवस आतमधून असा विचार आला की यार बस झालं, किती दिवस रडायचं आहे की मला मार्गदर्शक भेटला नाही, मला मार्गदर्शक भेटला नाही. तुला मार्गदर्शक भेटला नाही म्हणून काय झालं? तुला तेंडुलकर बनता आलं नाही म्हणून काय झालं? तू आचरेकर जरूर बनू शकतोस. तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी मागून येत आहेत, त्यांनाही त्यांच्या आयुष्यात कोणी मार्गदर्शक मिळत नाहीये, कदाचित तू त्यांचा मार्गदर्शक बन, असा मला तो आतमधून विचार आला. आणि म्हणून मी विद्यार्थी मार्गदर्शनाचं काम चालू केलं. फंटास्टिक. आणि मग खूप छान, म्हणजे याच्यामधनं पण बोध घेण्यासारखं आहे की रिअल हिरो काय करतात की रडत नाही बसत की माझ्याबरोबर असं झालं, माझ्याबरोबर असं झालं, ठीक आहे मार्गदर्शक नाही मिळाला. हा विचार सुद्धा खूप महत्त्वाचं होतं की चला ठीक आहे मला मार्गदर्शक नाही मिळाला, त्याचं दुःख घेऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा मी का नाही मार्गदर्शक व्हावं ज्या लोकांना गरज आहे आजच्या तारखेला. सो रिअल हिरो इतरांना प्रोस्पॉन्ड करण्यासाठी काय काय करतात हे खूप छान एक्झाम्पल आहे रडत राहण्यापेक्षा, असं मला वाटतं. नक्कीच. आणि मग मी तिथे विद्यार्थी मार्गदर्शन म्हणजे हे कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्याला मी थेरपी देत होतो. मग वाटलं की येत आहेत विद्यार्थी, अजून मार्गदर्शक करू. मग त्यांना लेक्चर द्यायला लागलो, थोडं मोटिवेट करायला लागलो आणि ती जर्नी वाढत गेली. वर्षभर त्या बिजलीनगरच्या ठिकाणी थांबलं, तिथलीही गर्दी वाढायला लागली. लोक धुळे लांबून लांबून लोक यायचीत आणि माउथ पब्लिसिटी, कुठलीही ॲडव्हर्टिजमेंट नव्हती, काहीच नव्हती, पण रिस्पॉन्स खूप छान होता. गर्दी वाढत गेली. मग वाटायला लागलं की अजून मोठं ऑफिस घ्यावं, जिथे एखादं रिसेप्शन असेल, लोकांना बसायला किंवा वॉशरूमला जाण्याची सोय असेल, बिकॉज लोक तेवढी जास्त येत होती. म्हणून मी चिंचवड गावात एक दुसरं ऑफिस घेतलं की जरा अजून मोठ्या प्रमाणात होतं. मग तिथली सुरुवात झाली, तिथलीही गर्दी वाढत गेली आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलो. मग नवीन काही नॉलेज, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं मिड ब्रेन असेल, DMIT असेल. आतापर्यंत विष्णू सर तुम्ही फक्त हे कोर्सेस जे आउट ऑफ बॉक्स जाऊन केले ते किती रुपयाचे केले असतील साधारणपणे, म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही की जे तुम्ही सांगू शकता? मी आधी फार काही नाही सांगू शकत, बिकॉज आधी फार तर एक 3-4 लाख रुपये खर्च केले असतील. पण 2020 पासून आतापर्यंत म्हणाल तर जवळजवळ 30 लाख रुपये मी खर्च केलेत. 30 लाख रुपये या व्यक्तीने स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या शिक्षणासाठी 2020 ते 2023 या 3 वर्षामध्ये स्वतःवरती स्पेंड केलेत. स्वतःला ती धार लावण्यासाठी. गुणवत्ता सगळ्यांमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये हिरो दडलेला आहे. सिस्पेन्सिल लिहू शकते पण तिला टोक केलं, टोकयंत्र खूप महत्त्वाचं आहे, त्याला टोक केलं तरच ती लिहू शकते. तसंच हे रिअल हिरो काय करतात, स्वतःला आहे ना हमेशा धार लावतात आणि जेणेकरून ते फार इफेक्टिव्हली स्वतःसाठी, समाजासाठी काम करू शकतात. विष्णू, तुमची जर्नी तर मला बऱ्यापैकी माहिती आहे. व्हॅल्यू ॲड करेन मी इथे की कालपर्यंत, म्हणजे मी जोपर्यंत गावात येऊन टाटा मोटर्सला जॉब करत होतो 2020, 21, 22 पर्यंत, 21 पर्यंत फार तर म्हणजे पैसे कमवणं म्हणजे सगळ्यात अवघड काम, पैसे मिळवणं म्हणजे खूप मुश्किल, असं एक कुठेतरी बिलीफ होता. जेव्हा हे एवढे सगळे रक्कम मी माझ्या स्वतःच्या एज्युकेशनवरची इन्व्हेस्ट केली, त्यावेळेला आजचा माझा जो बिलीफ आहे, म्हणजे ऑलवेज मी अनेक ठिकाणी बोलत असतो की जगात सर्वात सोपं काय जर असेल तर पैसे कमवणं सोपं आहे. आणि दिस इज माय चेंज्ड बिलीफ. आणि हा चेंज कशामुळे झाला तर मी जे काही घेतलेलं एज्युकेशन आहे, जे काही अनेक कोर्सेस केले, मग ते बिझनेसवरती असतील किंवा माझ्या क्षेत्रातले हिप्नॉसिसमधले असतील, तर हे जे कोर्सेस केले, या कोर्सेसमुळे माझा तो बिलीफ बदलला. म्हणजे तुम्ही जेव्हा असं वेगळं एज्युकेशन घेताना त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्याकडे ताकद येते. तुम्ही जे म्हणला ना की डिस्कवर केलं, म्हणजे ह्या नवीन गोष्टी शिकल्यामुळे एकेकाळी जो पैसा माझ्यासाठी अवघड आणि मुश्किल वाटत होता की एका वर्ष मी वाया घालवले, 12,000 रुपयांची फी नाही मिळाली म्हणून, आज तिथे मी 30 लाख रुपये भरून हे शिकतोय आणि मी अजून पुढे जातोय. म्हणजे माझं ग्रोथ, कोणतंही सर्टिफिकेशन नाहीये ज्याच्यामुळे कोणती नोकरी मिळणार नाहीये, ते शिक्षण घ्यायला 30 लाख रुपये. तर हा एक संदेश जरूर घेऊ शकतो. लाईफमध्ये प्रत्येक माणूस हिरो बनू शकतो जर त्यांनी आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला तर. ट्रेडिशनल एज्युकेशन घेताना सेल्फ डेव्हलपमेंटवरती जे काही तुम्हाला शक्य आहे, फायनान्सबद्दल असेल, सरांनी सांगितलं बिझनेसबद्दल, वॉट एव्हर तुम्हाला जे काही शिकणं असेल ते तुम्ही शिकलंच पाहिजे. आणि रिअल हिरो ऑलवेज शिकतात, म्हणून ते काहीतरी आउट ऑफ द बॉक्स दिसतात पण आणि असतात पण. येस विष्णू सर, मला जाणून घ्यायचं की ह्या सगळ्या जर्नीमध्ये असे काही 1-2 प्रसंग ज्या ठिकाणी तुम्हाला असं गिवअप करावंसं वाटलं, सोडून द्यावंसं वाटलं, किंवा वाटलं यार संपलं आता याच्या पुढे नाही,
नाही, जोपर्यंत टाटा मोटर्स होतं, टाटा मोटर्ससोबत मी जेव्हा विद्यार्थ्यांसाठी कार्य करायला लागलो, आज तुम्हाला माहिती आहे की दिशा नावानं खूप मोठा उपक्रम आणि शेकडो विद्यार्थी प्रत्येक बॅचला असतात. लोणावळ्यामध्ये आपली बॅच होते दिशाची. सो खऱ्या अर्थानं दिशा हे आत्ता नाव दिलं गेलं, पण हे टीनेजर डेव्हलपमेंटचं काम का चालू केलं तर मुळात तो तेंडुलकरचा किस्सा, की मला आचरेकर, मी तेंडुलकर नाही बनू शकलो तर आचरेकर जरूर बनू शकतो. त्या हेतूनं ते विद्यार्थी मार्गदर्शन चालू झालं. त्याची चळवळ अशी सुरू झाली. चिंचवड गावात ऑफिस घेतलं, तिथलीही गर्दी वाढायला लागली. वर्ष दीड वर्ष तिथे काढले. पुन्हा अजून दुसरं मोठं ऑफिस घेतलं, मग निगडीला झालं, मग हडपसरला झालं. असं दिवसेंदिवस त्याचा स्प्रेड वाढत गेला आणि गर्दी वाढत गेली. सो ही गर्दी वाढत गेली आणि मला कुठेतरी आतमधून वाटायला लागले की मला जॉब क्विट करायला पाहिजे. ही माझी पॅशन आहे. कारण हे जोपर्यंत करत होतो, म्हणजे टाटा मोटर्स होता आणि ही जी पॅशनेटली काम करत होतो, तोपर्यंत मला कधीच अडथळा वाटला नाही. मी या काळामध्ये हार्डली म्हणजे घरातल्यांना वेळ दिला असेल. रविवारी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा बिझी, ऑफिसमधनं आलो, टाटा मोटर्स झालं की पुन्हा संध्याकाळी बिझी. मी घरच्यांना वेळच दिला नाही. मी त्यावेळेला फुल्ली ऑक्युपाईड होतो. मी पॅशनेट होतो. मला त्यावेळेला कळत नव्हतं, पैसा हा ॲस्पेक्ट नव्हता, बिझनेस कळत नव्हता, पण मी पॅशनेट होतो. मी ह्या गोष्टी देत गेलो, करत गेलो. माउथ पब्लिसिटी वाढत गेली आणि ह्याचं एक मोठं काहीतरी दिसायला लागलं मला. आणि त्यावेळेला मी मनी अकॅडमीचा कोर्स केला. आपण मित्र झालो. तुम्हीही संदेश दिला की बाबा सोड, बिंदास सोड. सो मलाही ते सोडायचं होतं. त्याचबरोबर अनेक पॅसिव्ह इन्कम निर्माण करण्याच्या दृष्टीने पॅसिव्ह इन्कमचे धडे घेतल्यानंतर आपण अनेक एकत्रितसुद्धा उद्योग केले. सो उद्योजकतेचं हे काही खूळ डोक्यातनं गेलेलं नव्हतं, ते कंटिन्युअसली चालूच होतं. आणि मग वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला लागलो. हळूहळू माझ्यासारख्या शाई विद्यार्थ्याचा एक चांगला वक्ता कधी झाला, एक ट्रेनर कधी झाला हे मला कळालंच नाही. म्हणजे मी शिकत राहिलो आणि ॲटोमॅटिकली माझ्यामध्ये ते परिवर्तन होत गेलं. आणि त्यानंतर बदललेली परिस्थिती आपल्याला माहीत आहे. सो आता जो प्रश्न तुम्ही विचारलात की असा कोणता गिवअप करावंसं वाटलं किंवा तो प्रसंग, असे काही फारसे प्रसंग नाही आहेत, पण एक प्रसंग निश्चित सांगू इच्छितो. गिवअप करावंसं वाटलं नाही, पण परिस्थिती जरी बिकट असली तरी आपण आयुष्यात जिंकू शकतो, यासाठी मी हे उदाहरण देऊ इच्छितो. गिवअप करावं असं प्रसंग नाही आले, म्हणजे माझ्या दृष्टीने नाही आले, पण इतरांच्या दृष्टीने ते गिवअप करण्यासाठी सारखे प्रसंग होते. 2019 24 सप्टेंबर 2019 हा माझ्या टाटा मोटर्सचा शेवटचा दिवस. आणि सप्टेंबरनंतर, म्हणजे सप्टेंबर एंडच म्हटलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये तर कोविड चालू झाला. म्हणजे 5 महिन्यांचा अवघ्या हे 5 महिने. त्याही 5 महिन्यात अनेक कर्ज, घराचं कर्ज, गाडीचा हप्ता, गाडीचं कर्ज, इवन आपण काही कोर्सेसला इन्व्हेस्ट केलेलं होतं त्याचं 52,000चा मंथली EMI, अशा काही सगळ्या गोष्टी होत्या. टोटल EMI किती होतं त्यावेळेला? EMI नाही म्हटलं तर 2 लाखाच्या आसपास EMI होता. नोकरी सोडली, 5 महिने झाले. 5 महिन्यानंतर लॉकडाऊन लागलाय. पगार जो येणार होता तो पूर्णपणे बंद आहे आणि हप्ता किती चालू आहे? 2 लाखाच्या आसपास हप्ता. 2 लाख रुपये पर मंथ EMI चालू आहे आणि घरात बसलेले, अशी ही परिस्थिती. लॉकडाऊन. येस. सो आयुष्यात फेल्युअर आपल्याला बरंच काही शिकवतात. सो मी सांगितलं की माझं जे विद्यार्थी डेव्हलपमेंटसाठीची ही जी चळवळ उभा झाली ती चिंचवडमध्ये आलेली. चिंचवडमधून आम्ही फ्रँचायझी किंवा अनेक युनिट चालू करायचं म्हणून निगडीमध्ये एक चालू केलं, हडपसरला एक चालू केलं. सो हडपसरचं युनिट आम्ही चालू केलं. आमचे मित्र गुमाजे म्हणून आहेत, त्यांनी म्हटले की मी सांभाळेन, आपण ते करूयात एकत्रित, कारण काम चांगलं आहे, विद्यार्थी घडत आहेत, त्यामुळे हे करायला पाहिजे. आणि मलाही पटलं करायला पाहिजे. आम्ही हडपसरचं युनिट चालू केलं. हडपसरच्या युनिटच्या मी ओपनिंगला गेलो असेल तर त्यानंतर परत मी गेलोच नाही तिकडे. कारण काय, म्हणजे खऱ्या अर्थानं हा दुसरं फेल्युअर होतं. जसं एक हॉटेलचं फेल्युअर सांगितलं, ही बॅच मी हडपसरची ब्रँच चालू केली आणि तीही बंद पडलेली होती 19लाच. आणि बंद पडल्यानंतर मी पुन्हा विचारलं की बाबा का बंद पडली. मी स्वतःला प्रश्न विचारत असतो आणि मला वाटतं की प्रश्नांमधूनच अनेक उत्तरं मिळतात. तर मी स्वतःला प्रश्न विचारला की का बंद पडलं. आणि बंद पडल्याचं मला रिझन असं जाणवलं की मी तिथेपर्यंत पोचू शकलो नाही. मी इथेच एवढा ॲक्युपाईड होतो की मला तिकडे जाणं शक्यच झालं नाही. आणि दॅट्स द रिझन की हडपसरची ब्रँच बंद पडली, काही फायनान्शियल लॉसेस झाले आणि क्लोज केलं. मग ह्याला पर्याय काय, तर पर्याय काय म्हणून मी जेव्हा स्वतःला प्रश्न विचारला त्यावेळेला लक्षात आलं की मी पिंपरी चिंचवडमधल्या एका छोट्याशा जागेत बसलो आहे. जग खूप मोठं आहे आणि जगामध्ये माझ्यासारख्या लोकांची फार गरज आहे. मी सगळ्या ठिकाणी जगामध्ये जाऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे, तर माझ्यासारखी लोकं तयार केली पाहिजेत. आणि नेमकं त्याच वेळेला ऋतिक रोशनचा सुपर 30 पिक्चर आलेला होता. तो पिक्चर बघितला आणि मी इन्स्पायर झालो आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग मला असं वाटलं की आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. आज सगळीकडे डिमांड आहे. माझ्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन होतं आहे, त्यांचं लाईफ बदलतं आहे, तर आपण हे करायला पाहिजे. आणि आय डिसाईड
की हडपसर जसं बंद पडलं तसं आता बंद काही पडणार नाही. कारण का, तर मी माझ्यासारखी लोकं तयार करेन. आणि त्यातनं मी 2020 साल येणार होतं आणि त्याच्यासाठी सुपर 20ची बॅच घ्यायचा मी निर्णय घेतला. सो टाटा मोटर्स सोडली, सुपर 20च्या बॅचचा निर्णय घेतला आणि सुपर 20ची बॅच आमची चालू झाली. लॉकडाऊनमध्ये हे विद्यार्थी घडले. आज उमेर असेल, अनेक विद्यार्थी आहेत जे काही घडले गेले. म्हणजे प्रत्येकाकडे काही चांगले स्किल आलं. मग ते अथर्व असेल, आज लाखोंमध्ये ते मुलं सुद्धा कमवत आहेत. मग हे सगळी मुलं घडलीत. कशामुळे घडलीत? यंग एजमध्ये 20व्या वर्षामध्ये लाखोंनी पैसे कमवणारे विद्यार्थी विष्णू सरांना घडवता आलेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि सरांनी जे सांगितलं दिशा किंवा ते जे काही मुलांसाठीचे कार्यक्रम स्वतः माझ्या मुलांनी किंवा माझ्या बहिणीच्या मुलांना मी त्यांची ट्रीटमेंट्स किंवा त्यांचे ग्रांट्स वगैरे दिलेले आहेत, थेरपीज वगैरे दिलेले आहेत आणि प्रचंड सकारात्मक किंवा चांगले बदल मी त्यांच्यामध्ये पाहिलेले आहेत. सो डेफिनेटली तुम्ही तुमच्या मुलांना एक दिशा द्यायची जर तुम्हाला गरज वाटत असेल, मोबाईलमध्ये मुलगा अडकतो आहे, त्याला अभ्यास करावा असं नाही वाटत आहे, वेगवेगळे अट्रॅक्शन्स त्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तो वायाला जाऊ शकतो, तर त्याला एका योग्य मार्गदर्शकाची किंवा योग्य दिशेची गरज असते. सो डेफिनेटली तुम्ही कनेक्ट करू शकता सरांशी दिशा या सेगमेंटसाठी. मी स्वतःही तिकडे असतो. सो डेफिनेटली याच्यावरती विचार करा. आज आपण करतोय कुणासाठी? जर मुलं घडली तर माझं असं मत आहे, जर मुलं चांगली घडली आणि ती बेस्ट असतील तर तुम्हाला कमवून ठेवण्याची गरज नाही, कारण ते स्वतः कमवतील. आणि जर मुलंच चांगली नाही घडली आणि तुम्ही खूप काही पैसे कमवून ठेवलेत तर होऊ शकतं की ते सगळं घालवतील. आणि मुलं जर लायक आहेत तर पैसे कमवण्याची गरज नाही, आणि मुलं जर नालायक आहेत तर पैसे कमवून ठेवून उपयोग नाही. तर डेफिनेटली मुलांना लायक करायचं असेल तर विष्णू सरांसारखे जे मार्गदर्शक आहे, मुलांना त्यांच्या लेवलला जाऊन जे शिकवतात, अशा लोकांना जरूर तुम्ही भेटलं पाहिजे, कनेक्ट केलं पाहिजे. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटचे हेच प्रोग्राम तुमच्या मुलाला इतरांपासून वेगळं किंवा वेगळ्या उंचीवरती पोहोचू शकेल आणि तुमची मुलं रिअल हिरो बनवू शकतील. विष्णूबद्दल बोलायचं झालं तर विष्णूला लॉकडाऊनमध्ये नोकरी बंद होती, नोकरी गेली होती. एखादा माणूस रडत बसला असता की मी कोणतं मोठी चूक केली, 5 महिने झालं नोकरी सोडून लॉकडाऊन लागलं. हा व्यक्ती तर हरला नाही. त्या व्यक्तीने दुःख करत बसण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं. त्याच्याबद्दल आपण आता बोलणारच आहे. पण मला हे म्हणायचं आहे की हिरो लोक जे असतात, रिअल लाईफ हिरो, ते गिवअप नाही करत. ते नवीन गोष्टी आणि नवीन पद्धतीने कसं करायचं याचा नक्कीच विचार करतात. विष्णू, मला हे जाणून घ्यायचं, गर्भसंस्कार हा प्रोग्राम कसा सुरू झाला? सो जे प्रश्न याच्या आधी विचारलेला होता की संघर्षाची वेळ, तर तो लॉकडाऊन हा माझ्यासाठी संघर्षाची वेळ होती. कारण 27 लाख रुपयांचं कर्ज, 2 लाख रुपयांचा महिन्याचा EMI आणि टाटा मोटरची नोकरी सोडलेली होती. मीच काय, माझ्या घरच्यांना किंवा मला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यावेळेला वाटलेलं की आता संपलं. कारण इन्कम कसा मी टाटा मोटर्स कशाच्या बेसिसवर सोडलेली, तर माझे जे काही प्रोग्राम व्हायचे लोणावळ्याला, हे टीनेजर्सला गायडन्स करायचं मी, एकत्रित बॅचेस व्हायच्या आणि त्यातनं माझा इन्कम होत होता. त्या बेसिसवरती मी नोकरी सोडलेली होती. आणि आता तेच गॅदरिंग बंद झालेलं होतं, लोकांना एकत्रित करू शकत नव्हतो. लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 2 वर्ष सगळेजण सफर झाले. सो त्यावेळेला मी काय करणार? मी पैसे हप्ता कुठून भागवणार आणि करणार काय? हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. बट अशा भांबावलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जिंकता येतं. कारण परिस्थिती गंभीर होती का? निश्चित गंभीर होती. आहे ते सगळं विकून भागलं असतं, मला रिकाम्या हाती घरी जावं लागलं असतं. म्हणजे 13-14 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये टाटा मोटर्समध्ये काम केलं, त्यातनं माझ्या हातात काय होतं तर शून्य होता त्या दिवशी. या परिस्थितीमध्ये मी जिंकलो याचं एकमेव कारण की माझ्या पाठीमागे कोच होता. म्हणतात ना, महाभारतामध्ये पांडव 5च होते, कौरव 100 होते, तरी पण 5 पांडव जिंकले. याचं कारण काय? पांडव जरी 5 असले तरी त्यांच्या पाठीमागं श्रीकृष्णासारखा एक कोच होता, जो त्यांना त्यांचं आत्मबल टिकून ठेवण्यासाठी, त्यांना जिंकवण्याच्या दृष्टीने मदत करण्याच्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पाठीमागं सातत्यानं मेंटॉरिंगचं काम करत होतं. सेम वे लॉकडाऊनच्या आधीसुद्धा जेव्हा टाटा मोटर्स सोडली तेव्हा काही डिजिटल कोचिंगसाठी मी काही कोच हायर केलेले होते. आणि त्या कोचमुळे कंटिन्युअसली सातत्यानं लॉकडाऊनमध्ये आम्ही दररोज मला फोन यायचा आणि दररोज आमचे डिस्कशन्स व्हायचे की काय करतोय, डू समथिंग. आणि मला प्रश्न विचारायचे, काय करतोय बघ, कोणाला मदत करू शकतोय. आणि त्यावेळेला अनेक ट्रेनिंग केले. त्यावेळेलासुद्धा ब्लेअर जे आपले कोच आहेत त्यांनी तो प्रश्न एका वर्कशॉपमध्ये केलेला होता की तुमच्याकडे असं काय आहे की जे कोणाच्या तरी प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे,
त्याच्यामुळे तुम्ही कोणाच्या तरी लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करू शकता. लॉकडाऊन लागले, माझ्यासमोर ही गंभीर परिस्थिती होती की करायचं काय. 2 लाख रुपये महिना भरायचे आहेत, इन्कम 0 झालेला आहे आणि नोकरी नाही आहे, काहीच नाही, आणि आता करायचं काय. सो त्यावेळेला मी शांत बसलेलो होतो आणि सेम प्रश्न मी स्वतःला विचारला की तुझ्याकडे असं काय आहे की जे कोणाच्या तरी लाईफमधलं व्हॅल्यू ॲड करू शकतं किंवा कोणाच्या तरी लाईफमधलं दुःखदर्द घालवू शकतं. आणि पटकन मला आतमधून असं उत्तर मिळालं की मी गर्भवती महिलेला मदत करू शकतो. कारण स्ट्रेस मॅनेजमेंटच्या ज्या काही बॅचेस घ्यायच्या त्याच्यातनं मला हे उत्तर सुचलं की माझ्याकडे जे काय आहे, गेले 24 वर्ष मी जे काही फॉलो केलं हिप्नॉसिस आणि सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंग, तर त्या बेसिसवरती मला असं वाटलं की गर्भवती महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतात, त्या स्ट्रेस लेवल वाढलेला असतात, तर त्या महिलेला माझे जे ट्रान्स आहेत किंवा माझे जे काही टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, ते त्या महिलेच्या लाईफमधलं ते इरिटेशन, फ्रस्ट्रेशन काढून टाकायला मदत करू शकतात. आणि खऱ्या अर्थानं तिथं या गर्भसंस्कारांचा आविष्कार झाला. आणि शाहरुख खानचा एक डायलॉग आहे की पूरी म्हणजे आप जिस चीज़ को पूरे दिल से चाहते पूरी कायनात उसे मदद करने के लिए आगे बढ़ती है. सो जिस चीज़ को शिद्दत से आप चाहते हैं पूरी कायनात उसे पूर्ण करने के लिए मदत करना शुरू करते, साजिश करना शुरू कर देती है. मला वाटतं की माझ्या बाबतीत असंच झालं की जे आतमधून आलेला एक ट्रू विचार होता की मला त्या गर्भवती महिलेला मदत करणं शक्य आहे. आणि त्यातनं मग तो गर्भसंस्कारांचा माझा त्या GSCचा जन्म झाला. आणि ॲटोमॅटिकली अनेक लोक आलीत, अनेक लोक जोडली गेलीत आणि आपोआप ही जर्नी स्टार्ट झाली. आणि आज बघता बघता पुऱ्या 18 देशामधून किमान 2.5 लाख प्लस कपल्सनी किंवा त्या गर्भवती महिलांनी मला या अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून अनुभवलेलं आहे. आणि खूप आनंद वाटतो आज जेव्हा अनेक महिलांचे ब्लेसिंग्ज मिळतात. कारण मला असं वाटतं की गर्भवती स्त्रीच्या दृष्टीने म्हणजे म्हणतात ना, प्रेग्नन्सी म्हणजे पुनर्जन्म आहे आणि तिच्या आयुष्यातला हा सर्वात संघर्षाचा काळ आहे किंवा आनंदाचा काळ आहे, दोन्ही पण दृष्टीने. आणि त्या काळात तिला मी मदत करू शकतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही आई आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. बिकॉज तिला बळ देण्याचं काम, तिला ताकद देण्याचं काम GSC करत आलं आहे. आणि म्हणूनच कदाचित ह्या आईंचं जे काही आम्हाला ब्लेसिंग भेटतात, म्हणूनच GSC दिवसेंदिवस अधिक आणि अधिक ग्रो होतं आहे. रिअल हिरो आपल्या आयुष्यामध्ये लोकांच्या आयुष्यात मी काय व्हॅल्यू ॲड करू शकतो, काय मी लोकांना मदत करू शकतो, हा अर्थात बदल्यात काहीतरी पैसे मिळतील हा विषय बाजूला ठेवा, पण प्रामाणिकपणे मी काय व्हॅल्यू ॲड करू शकतो, काय मदत करू शकतो, हे प्रश्न स्वतःला विचारतात. आजपर्यंत एकही व्यक्ती ज्याने आउटस्टँडिंग काम केलं आहे, धुळीतून उंची गाठली आहे, असा एकही व्यक्ती तुम्ही शोधून दाखवा ज्यांनी इतरांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲड केलेलं नाही किंवा काही मदत केली नाही. जर तुम्हाला आयुष्यात खूप उंचीवरती जायचं आहे तर पहिला हा विचार डोक्यात असणं गरजेचं आहे, जो रिअल हिरोईनच्या डोक्यात असतो, तो म्हणजे मी इतरांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ॲड करेल, मी इतरांच्या आयुष्यात काय मदत करू शकेल. ही मदत करण्याची भावनाच तुम्हाला खूप उंचीवरती नेऊन पोचवते. पैसे तर बाय प्रॉडक्ट येतात. आज विष्णूच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्याला तो विचार आला त्यावेळेला, विष्णू सर मला असं वाटतं की त्यावेळेला गर्भवती महिलांचे हार्मोनल इम्बॅलन्समुळे काहीतरी इमोशनल अपडाऊन्स होतात, पण त्यावेळेला लॉकडाऊनमुळे मला वाटतं प्रत्येक माणसाचं ते आणि गर्भवती महिलांना त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस असणार, कारण नॉर्मल भीतीचा काळ होता. म्हणजे नॉर्मल लोकांना सुद्धा ते अवघड वाटायचं, बाहेर पडणं किंवा इमिडिएटली मनात काहीतरी डाऊट यायचं. मग गर्भवती महिला तर ती एक नाही, एकटी नाही आहे, ते दोघे आहेत, तिच्या गर्भात एक वाढणार आहे. सो प्रचंड भीती होती. आणि त्याच्यात मग त्या महिलांना घर बसल्या, म्हणजे आत्तापर्यंतचं गर्भसंस्कार म्हटलं तर काय होतं, गर्भसंस्कार म्हटलं की डोळ्यांसमोर कोणती तरी पूजापाठ, धार्मिकता किंवा एखादं पुस्तक डोळ्यांसमोर येतं. एक्झॅक्टली गर्भसंस्कार म्हणजे तुम्ही काय डेफिनेशन केलं? गर्भसंस्कार म्हणजे कोणतं पुस्तक किंवा धार्मिक विधी नाही आहे. गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती स्त्रीचं 9 महिने 9 दिवसांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह असणं म्हणजे गर्भसंस्कार. पण तसं याच्यावरती काही रिसर्च पेपर पण तुम्ही हे केलेलं आहे? हो, याच्यावरती रिसर्च पेपरसुद्धा आपण पब्लिश केला की ज्या गर्भवती महिलांनी आमच्यासोबत जोडल्या गेल्या आणि त्यांनी त्यांचा 9 महिन्याचा प्रवास आमच्यासोबत हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह बनवून घालवला, तो राहण्यासाठी आम्ही जी काही ती मदत केली. तर अशा महिला आणि ज्यांनी हे नाही केलेलं अशा महिला या 2 गटांमध्ये कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस पब्लिश करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा सकारात्मक असा बदल बघायला मिळतो आहे. इव्हन इतकंच काय तर ज्या महिलांनी हे केलं आणि त्यांच्या माध्यमातून जी बाळं निर्माण झालेले आहेत त्या बाळांचं आज जर बघितलं तर WHO जो काही माइलस्टोन चार्ट दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट कितीतरी पटीने अधिक
ही माइलस्टोन पूर्ण करताना दिसत आहे. आणि काही वर्ल्ड रेकॉर्ड्स पण आहेत. या जवळजवळ 20 बाळं आत्तापर्यंत आहेत की ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेला आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. जसं कोणी स्टेअर क्लाइम्बिंगसाठी खूप अर्ली एजमध्ये, कोणी खूप लवकर बोलतं आहे, कोणी फ्लॅश कार्ड आयडेंटिफाय करण्यासाठी. सो असे 3 महिन्याच्या एजपासून ते 1.5 वर्षाच्या एजमधल्या अनेक मुलांनी, अनेक ह्या बाळांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत. आणि पुढचा जो काही रिसर्च पेपर आहे तो त्याच्यावरतीच आमचा रिसर्च पेपर आम्ही करतो आहे की खऱ्या अर्थानं या सगळ्या केलेल्या कार्याचा त्या बाळावरती एक्झॅक्टली काय आणि किती परिणाम बघायला मिळतो आहे याच्यावरती आपला पुढचा रिसर्च पेपर आहे. फंटॅस्टिक. तुमच्या आयुष्यातली अशी 5 लोक ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात? पहिलं मी सांगितलं माझा मोठा भाऊ, की ज्याच्यामुळे मला पहिल्यांदा जबरदस्ती होती सायन्सला जाण्याची, बट ती जर डिसिजन नसती, चुकून मी ITIला गेलो असतो तर कदाचित आज कुठेतरी MIDCमध्ये काम करत राहिलो असतो. सो भाऊ महत्त्वाचं व्हॅल्यू ॲडिशन होता. त्याचबरोबर उदयमाळी मी सांगेन की ज्याच्यामुळे म्हणजे उद्योजकतेचे बीज आमच्या चर्चेतनं रात्री 1:30 वाजेपर्यंतच्या चर्चेतनं माझ्यामध्ये रोवली गेली आणि उद्योजक होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं तिथंच मनात निर्माण झालं. त्याबरोबर डॉक्टर सदा पाटील मी सांगेन की ज्यांनी मला हिप्नॉटिझम शिकवलं नाही किंवा ते कधी हिप्नॉटिझमच्या कार्यक्रमाला आले नाहीत, कारण ते जर कार्यक्रमाला आले असते तर कदाचित मी हिप्नॉटिस्ट होऊ शकलो नसतो. म्हणजे ते आले नाहीत म्हणून मी निर्णय घेतला, शपथ घेतली की पुढच्या वर्षी याच मंचावरती मी स्वतः कार्यक्रम घेणार. म्हणजे कदाचित ते नाही म्हटले म्हणून माझ्याकडं ती स्ट्रेंथ तयार झाली. सो मी त्यांनाही त्याचं श्रेय देईन. ऑफकोर्स आकाश गोंदावले, फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैसे टाटा मोटर्सला असताना सुद्धा भरपूर मिळत होते, बट महिन्याच्या शेवटी अकाउंटला बॅलन्स 0 असायचा कारण पैशांचं नियोजन कळत नव्हतं. सो तुमचंही त्याच्यामुळे योगदान निश्चितच आहे. त्याचबरोबर माझा म्हणजे कापूसखेड मी अखंड गाव म्हणेन, कारण त्या संपूर्ण गावानं मला प्रेम दिलं. तिथं माझी पर्सनॅलिटी बदलली गेली. त्यामुळे माझा आत्तेभाव किंवा गाव त्यांच्या सगळ्यांना मी माझं श्रेय देईन. आणि माझी मित्रमंडळी, कारण मित्रांनी मला खूप साथ दिली या सगळ्या याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे मी पुढे येऊ शकलो. त्याचबरोबर कोचेस म्हणजे जे माझे मेंटॉर्स आहेत, मग ते दत्तातुळे असेल किंवा ब्लेअर असेल, मी आज जे काही ज्या पद्धतीनं मी माझे ट्रेनिंग्स कंडक्ट करतो वेगवेगळ्या विषयांवरती आणि मला जे काही शिकायला मिळालं, माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं, तर मी एक ट्रेनर म्हणून म्हणजे एक कोच म्हणून ब्लेअर सिंगरला निश्चित थँक्स पाहिजे की त्यांच्यामुळे खूप सारं म्हणजे एक नाही तर अनेक असे छोटे छोटे दिशादर्शक लाईफमध्ये आले, त्यांच्याकडून शिकत राहिलो. संघर्षाची परिस्थिती प्रत्येकाकडे असते, पण अशा जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, ते सत्य आहे. म्हणजे जन्म आहे म्हणजे त्या मृत्यूबरोबर आयुष्यात अनेक खाचखळजे, अनेक दुःख, अनेक प्रॉब्लेम्स या असणारच आहेत. असा जगात एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यात दुःख नाहीत. प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम्स असणारच आहेत. तुम्ही प्रॉब्लेम्सवरती फोकस केलात तर आयुष्यातले प्रॉब्लेम्स अजून वाढणार आहेत. पण प्रॉब्लेम्सवरती फोकस करणं बंद करून तुम्ही अपॉर्च्युनिटीज आणि पॉसिबिलिटीजवरती फोकस करायला पाहिजे. तुम्ही चांगल्या गोष्टींवरती, पॉझिटिव्हिटीवरती जर फोकस केलं तर आयुष्यामधली उंची वाढवता येणं शक्य आहे. जे की बरेचदा लोक प्रॉब्लेम्स आले की प्रॉब्लेम्समुळे घाबरून जातात आणि सातत्याने प्रॉब्लेम्सचाच विचार करतात. खरं तर तिथं त्यांचं आयुष्य संपतं. खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. रिअल हिरो आपल्या जीवनामध्ये अडचणींकडे लक्ष देत नाहीत, प्रॉब्लेमकडे लक्ष देत नाहीत, तर काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय करू शकतो याच्यातून आपण इथून बाहेर पडण्यासाठी, याच्यावरतीच जास्त फोकस करतात. म्हणून ते रिअल लाईफमध्ये रिअल हिरो बनतात. आणि आपण ते तोडलं पाहिजे. जे काही व्ह्युअर्स आहेत, मला त्यांना हाच संदेश द्यायचा विष्णू सरांचा की तुम्ही आहे ना, ज्या काही अडचणीत त्या बाजूला ठेवा. या अडचणी असताना सुद्धा मी काय करू शकतो जेणेकरून रिझल्ट बेस्ट येतील, अपॉर्च्युनिटीज शोधू शकतो का कोणत्या, किंवा काय करू शकतो याच्यावरती जर फोकस केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये रिअल हिरो बनू शकाल, असं कारण विष्णू सरांचं मत आहे. लॉकडाऊनमधली जी परिस्थिती होती म्हणजे आयुष्यातली सर्वात संघर्षाची वेळ मी म्हणेन तीच होती. पण त्यावेळेला सुद्धा मी जर माझ्या कर्जाचा आणि माझ्या हप्त्याचा आणि जी परिस्थिती होईल त्याचा जर विचार करत राहिला असतो तर मी डुबलो असतो आणि कदाचित आज मला पुन्हा गावी जाऊन शेती करावी लागली असती. सो मी त्या कर्जाचा, त्या हप्त्याचा याचा विचार न करता मी नवीन काय करू शकतो, माझ्याकडे जे आहे त्याच्यातनं मला नवीन काय करता येईल ज्याच्यामुळे मी सर्वाईव्ह होऊ शकतो. सो मी काय करता येईल याचा विचार करत राहिलो. म्हणून GST तयार झालं, म्हणून ह्या नवीन गोष्टी तयार झाल्या आणि तिथून मी तरलो गेलो किंवा तिथून माझं आयुष्य टर्न अराऊंड झालं. सो प्रॉब्लेम्स असणार आहेत. मला प्रेक्षकांनासुद्धा एवढाच मेसेज द्यायचा आहे की प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम्स असणारच आहेत. प्रॉब्लेम्सचा विचार करू नका, शोधा नवीन काय करू शकता. आणि संधी कुठून आभाळातून पडत नाही, त्या आपल्या बाजूला आजूबाजूला असतातच.
तुम्ही फक्त विचार करा, ह्या संधी तुमच्यासाठीच आलेल्या आहेत, फक्त तिला ग्रॅब करता आलं पाहिजे. सो ती ग्रॅब करा आणि बघा तुमचंही आयुष्य सोपं होईल. सो आयुष्यात श्रीमंत बनण्यासाठी, यशस्वी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी फार कष्ट करायची गरज नाही आहे, फिजिकल एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. खऱ्या अर्थानं परमेश्वरानं माणसाला जन्माला घालताना डोकं दिलेलं आहे, तर प्रत्येकानं आपल्या या डोक्याचा विचार करायला पाहिजे. आणि डोक्यानं जर विचार केलात तर निश्चित प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यश गाठू शकतो. आणि म्हणूनच मी म्हणतो की आज जगात सगळ्यात सोपं जर काय असेल तर ते आहे पैसे कमवणं. तर तुम्ही डोक्याचा वापर केलात तर खूप श्रीमंत व्हाल. शरीराचा वापर करून 18 तास जरी काबाड कष्ट केलं ना तर श्रीमंत होता येत नाही. फक्त डोक्यानं विचार करायला सुरुवात करा. खूप छान संदेश दिला विष्णू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विष्णू सरांच्या यशामागे असते की यशस्वी व्यावसायिक आहेत, यशस्वी ट्रेनर आहेत, कोचिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात. हजारो लोकांच्या, हजारो मुलांच्या जीवनामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी. पण तुम्ही जर त्यांची स्टोरी पूर्ण पाहिली तर याच्यामध्ये तुम्ही साधं सरळ कन्क्लुजन हे काढू शकता की अडचणींमध्ये काय पाहायचं तर काय करू शकतो, अपॉर्च्युनिटी शोधायची. दुसरी गोष्ट कोचचं महत्त्व त्यांच्या आयुष्यात फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रकर्षाने ते जाणवत आहे की त्यांच्या आयुष्यात जर कोच नसते, मार्गदर्शक नसते तर कदाचित आज विष्णू सर ज्या पद्धतीने ट्रेनिंग घेतात किंवा ज्या पद्धतीने कोचिंग करतात किंवा ज्या पद्धतीने लोकांच्या आयुष्याला हेल्प करतात पुढे जाण्यासाठी ते करू शकले नसते. तर कोच हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं, टाटा मोटर होती तरीसुद्धा नवीन कोर्सेस करत राहणं, नवीन नवीन ठिकाणी जाणं आणि शिकत राहणं, ह्या 3 गोष्टी जर पाहिल्या तर ह्या रिअल हिरोच्या निशाणी आहेत असं वाटतंय. तर तुम्हाला जर या पॉडकास्टमधनं काय घ्यायचं आहे तर पहिली गोष्ट काय घ्यायची आहे की अडचणींवरती फोकस नाही करायचं तर कशावरती करायचं आहे, अपॉर्च्युनिटीवरती. दुसरं काय करायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शक पाहिजे श्रीकृष्णासारखा, तर तो तुम्ही शोधला पाहिजे. प्रत्येक सेगमेंटला शोधला पाहिजे. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी यशस्वी व्हायचं त्या ठिकाणी शोधला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय की नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे. सो दिस इज द रिअल हिरो. अजून काय ॲड करायचं आहे? हां, अजून एकच गोष्ट ॲड करेन की जेव्हा हा संघर्षाचा काळ होता त्यावेळेला एक व्यक्ती माझ्या आयुष्यात माझ्या बाजूने ठामपणे उभी होती, ती म्हणजे माझी पत्नी. जे प्रॉब्लेम्स होते कदाचित माझ्याही मनात निगेटिव्हिटी यायला वेळ लागला नसता कारण परिस्थिती तशी गंभीर होती. बट बायकोनं मला मात्र त्या प्रत्येक वेळेला म्हणजे हरू दिलं नाही. तिनं एक सांगितलं की तुम्ही करू शकताय, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. सो तो जे काही 2 शब्द होते तर मला वाटतं की जे प्रेक्षक आहेत किंवा महिला प्रेक्षक जर मला ऐकत असतील, लक्षात घ्या एक स्त्री आयुष्यात बरंच काही करू शकते आणि अनेक अशी उदाहरणं आपण पाहतोय. त्यामुळे स्त्रियांनी तुम्ही बोललेला एखाद्याला दिलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. जसं माझ्या पत्नीनं मला विश्वास दिला की तुम्ही करू शकता आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, ते फक्त 4 शब्द नव्हते तर ती माझी ताकद होती. तर या कठीण प्रसंगामध्ये हे शब्द मला ताकद वाटले. तसे तुम्हीसुद्धा जेव्हा काही एखादा शब्द तुमच्या पार्टनरला बोलता, मग तुमचा पार्टनर इन द पार्टनर नवरा असो, फ्रेंड असो, बहीण असो, भाऊ असो, कोणी असो किंवा मुलगा असो, तुम्ही त्यांना या पद्धतीनं सपोर्ट करायला पाहिजे. सो खूप छान हा टॉक रंगला होता, पण थांबणं गरजेचं आहे. कुठंतरी वेळेची मर्यादा पाळावी लागणार आहे. सो विष्णू सर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.